नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे देवघर. देवघरात आपण दररोज दिवा लावतो, फुले वाहतो, प्रसाद अर्पण करतो. पण एक गोष्ट अनेकांना माहिती नसते, ती म्हणजे रोज देव्हाऱ्यावर कलश आणि नारळ ठेवण्याचं अद्वितीय महत्त्व. ही केवळ एक पारंपरिक पद्धत नाही, तर तिच्यामागे आहे हजारो वर्षांची आध्यात्मिक शक्ती. आज आपण जाणून घेणार आहोत कलश आणि नारळाचे धार्मिक, वास्तू, ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व. हे फक्त एक उपाय नाही, तर संपूर्ण जीवन परिवर्तन करणारी एक सकारात्मक ऊर्जा आहे. कलश म्हणजे काय, त्याचं पवित्र महत्त्व. कलश म्हणजे काय? तांब्या, पाणी, आम्रपल्लव, सुपारी, नारळ यांचा संगम. वेदांमध्ये कलशाचे वर्णन पूर्णब्रह्माचे प्रतीक. कलश म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक. कलश पाण्याने भरलेला असतो, जीवन, प्राण, शक्ती यांचे प्रतीक. आम्रपल्लव बरोबर शुद्धतेचे प्रतीक. नारळ बरोबर अर्पण आणि समर्पण. कलश ठेवणे म्हणजे आपल्या घरात ब्रह्मांडातील सकारात्मक शक्तींचं स्वागत करणं होय. नारळाचं आध्यात्मिक आणि गूढ महत्त्व. नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळाचे 3 डोळे बरोबर शिवाचे त्रिनेत्र. नारळावर केस असतात, ते दुर्गा मातेचे रूप मानले जाते. नारळ फोडणे बरोबर अहंकाराचा नाश, समर्पण. नारळ ठेवण्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते. देवघरात ठेवलेला नारळ म्हणजे आपलं अंतःकरण, जे आपण ईश्वराला अर्पण करत आहोत. रोज ठेवण्याचे फायदे. 1. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 2. दुःस्वप्न, मानसिक अस्थिरता दूर होते. 3. लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची कृपा मिळते. 4. घरात भांडणं, रोग, दरिद्रीपणा कमी होतो. 5. पितृदोष, वंशदोष निवारणासाठी प्रभावी उपाय. 6. कामात यश, मुलांच्या अभ्यासात प्रगती. 7. वास्तु दोष नष्ट होतो, विशेषतः दक्षिण दिशा दोष. 8. घरात जलतत्वाची संतुलन निर्माण होते. वास्तुशास्त्र आणि कलश. नारळ. देवघरात कलश कोणत्या दिशेला ठेवावा? पूर्व किंवा उत्तर दिशेला सर्वोत्तम. कलशमधील पाणी रोज बदला. नारळ दर गुरुवारी बदलावा अथवा शुक्रवार पौर्णिमा. कलशावर पिंपळ, तुळस यांचे पान ठेवले तर घरात देवांचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार कलश म्हणजे स्थिर लक्ष्मी, त्यामुळे तो देवघरातच असावा, मुख्य दरवाजाजवळ नाही. धार्मिक संदर्भ. पौराणिक कथा. समुद्र मंथनात अमृत कलश निघाला, तोच आजच्या काळात देवघरात ठेवतो. नारळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या पोटावरून झालेली. महालक्ष्मी पूजनात नारळ व कलश का अनिवार्य? संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांतही कलश व नारळाचं महत्त्व आहे. कोणत्या चुका टाळाव्यात? रिकामा कलश कधीही ठेवू नये. मोडलेला, सडलेला नारळ ठेवू नका. एकाच नारळाला महिनाभर ठेवू नका, नकारात्मकता वाढते. कलशावर धूळ बसू देऊ नका, दररोज स्वच्छता आवश्यक. कलश ठेवल्यावर त्यावर आम्रपल्लव आणि तुळशीचं पान नसल्यास ऊर्जा अपूर्ण राहते. कलश देवघरात नसून इतरत्र ठेवल्यास वास्तू दोष होतो. कलश पूजन आणि नारळ पूजन विधी. 1. कलश स्वच्छ पाण्याने भरावा. 2. त्यात केशर, चंदन, कुंकू, अक्षता, तुळशी पान टाकावं. 3. वर आम्रपल्लव व त्यावर नारळ ठेवा. 4. ओम महालक्ष्मी नमः जप म्हणावा. 5. दररोज एक छोटा तुपाचा दिवा लावा. 6. नारळ बदलताना तो नदी, झाडाजवळ ठेवावा, फेकू नये. अनेक लोक सांगतात की त्यांनी रोज कलश आणि नारळ ठेवायला सुरुवात केली आणि त्यांचे आयुष्य बदललं. एक गृहिणी म्हणाल्या की त्यांच्या नवऱ्याचं प्रमोशन 5 वर्षांनी झालं. एका विद्यार्थ्याला अभ्यासात एकाग्रता मिळाली. एकाला घरात शांतता वाटू लागली. ही गोष्ट फक्त श्रद्धेची नाही, ही आहे ऊर्जेची, विश्वासाची आणि सातत्याची. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कलश आणि नारळ. तांब्याचा कलश हा धातू विद्युत चुंबकीय तरंगांवर सकारात्मक प्रभाव टाकतो. पाण्यात ठेवलेले तुळशीचे पान जंतुनाशक असते. नारळात असणारे त्रिशूल समान 3 खाचा मेंदूच्या त्रिधातूंशी, वात, पित्त, कफ जोडलेले. तांब्याच्या कलशातलं पाणी 24 तासात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ऊर्जायुक्त बनतं. दररोज या पाण्याचा तांब्याचा एक घोट घेतल्यास पचनशक्ती सुधारते, मनशांती वाढते. श्रीसूक्तातील कलश व नारळ संकेत. क्लीं श्री ह्री महालक्ष्म्यै नमः. श्रीसूक्तामध्ये जल, कमळ, सुवर्ण आणि सौंदर्याचं वर्णन आहे. याचाच प्रतिकात्मक अर्थ कलशात साठलेल्या जल, नारळाचं शुभ रूप व आम्रपल्लवाचं सौंदर्य. श्लोक. कलश समर्पयामी, श्रीफल समर्पयामी. हे विधीनुसार अर्पण म्हणजे जीवनात समर्पण आणि संकल्पाचं प्रतीक. आठवड्याचे दिवस आणि कलश, नारळ ठेवल्याचे विशेष फायदे. 1. सोमवार, शिवपूजन, जलतत्वाचा प्रभाव, मानसिक शांती, घरात शांत वातावरण. 2. मंगळवार, नारळ ठेवल्यास रक्तदाब, ऊर्जेचा समतोल, वास्तु दोष निवारण. 3. बुधवार, व्यापारात वाढ, बौद्धिक क्षमता वृद्धी. 4. गुरुवार, ब्रह्माचा दिवस, कलश अत्यंत शुभ मानला जातो. गुरु दोष निवारण, गुरुचरणाची कृपा. 5. शुक्रवार,
लक्ष्मीप्राप्तीचा दिवस. नारळ ठेवल्यास स्त्रियांना सौंदर्य, मनशांती. 6. शनिवार. शनिदोष निवारणासाठी कलशावर काळा धागा गुंफावा. 7. रविवार. आरोग्यासाठी श्रेष्ठ, सूर्याची कृपा मिळवण्याचा दिवस. कलश व नारळामुळे घरात कोणती फळं मिळतात? कुटुंबात प्रेम, एकोपा, व्यवसायात वाढ, मानसिक शांती, योग्य निद्रा, अपत्यप्राप्तीतील अडथळे दूर होणे, घरात वास्तुशांती, पैसा अडकत नाही, येणं सुरू होतं, आध्यात्मिक उन्नती, खास तिथी व शुभ मुहूर्त. श्रावण मास. रोज कलश ठेवण्याचा सर्वोत्तम काळ. गुरुपौर्णिमा, नवरात्र, दीपावली, गुरुवारी अमावास्या, अक्षय तृतीया हे दिवस विशेष. चंद्रग्रहण व सूर्यग्रहणानंतरच्या दुसऱ्या दिवशी नवीन कलश ठेवा. घरात नवीन देव्हारा करताना कलश ठेवा, तो स्थैर्य व समृद्धी देतो. कलशातून काय टाळावे आणि काय घालावे? घालावं गंगाजल, कुंकू, अक्षता, केशर. पाण्यात तुळशीचं पान. 5 रुपये नाणक श्रीसूक्त पाठांतरासाठी. टाळावं रिकामं किंवा घाण पाणी. खराब नारळ, प्लास्टिकचा कलश, गंजलेला तांबा. नारळ कधी बदलावा? प्रत्येक गुरुवार, पौर्णिमा किंवा प्रत्येक अमावास्येनंतर. नारळावर जर काळसर डाग आले किंवा वास आला तर लगेच बदलावा. बदललेला नारळ पिंपळ, तुळस किंवा एखाद्या प्रवाहात विसर्जित करावा. फोडू नये, फक्त विशेष पूजन प्रसंगी फोडावा. अनुभवी लोकांचे अनुभव आणि चमत्कार. एक आजी म्हणतात 20 वर्षांपासून त्या दररोज कलश ठेवतात, घरात कधीच भांडण नाही. एका गृहिणीने सांगितलं, ज्या दिवशी कलश ठेवणं विसरले त्या दिवशी संपूर्ण घरात तणाव निर्माण झाला. उद्योजक सांगतो, नारळ ठेवण्याच्या नियमांनी त्याच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल झाला. या गोष्टी विज्ञानात सिद्ध होणार नाहीत, पण अनुभवात मात्र खोलवर उतरतात. कलश व नारळाचं पितृदोष आणि ग्रहदोष निवारणामध्ये महत्त्व. पितृदोष असल्यास घरात नेहमी विचित्र घटना, अडथळे, अपयश, अनिद्रा, वंशातील आजार दिसून येतात. दर सोमवारी शुद्ध पाण्याचा कलश देवघरात ठेवून ओम पितृदेवताभ्यो नमः हा जप 11 वेळा करा. नारळ तांत्रिक दृष्टिकोनातून निगेटिव्ह एनर्जी शोषणारा मानला जातो. नारळावर हळद कुंकू लावून पितरांना अर्पण केल्यास क्लेश, दोष, अडथळे दूर होतात. अमावास्येला नारळ देवघरात ठेवून दुसऱ्या दिवशी झाडाजवळ ठेवणं विशेष फलदायी. कलश आणि नारळाचं 7 चक्रांशी एनर्जी सेंटर्स असलेलं नातं. 1. मूलाधार चक्र, रूट चक्र. नारळाचं जमिनीशी जोडलेलं स्वरूप घरात स्थिरता देतं. 2. स्वाधिष्ठान चक्र, सेक्रल चक्र. जलतत्व असलेला कलश भावनिक स्थिरता वाढवतो. 3. मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस. तांब्याच्या कलशातील पाणी आत्मबल वाढवतं. 4. अनाहत चक्र, हार्ट चक्र. देवघरातल्या कलशामुळे प्रेम, करुणा यांचा विकास. 5. विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. मंत्रजप आणि कलश मिळून व्यक्तिमत्वात आत्मविश्वास. 6. आज्ञा चक्र, थर्ड आय. नारळ हे त्रिनेत्राचं प्रतीक, अंतर्ज्ञान वाढवतो. 7. सहस्रार चक्र, क्राउन चक्र. कलश हे ब्रह्मज्ञानाचं प्रतीक, आध्यात्मिक उन्नतीसाठी. पुराणात उल्लेख. कलश आणि नारळाचे कथानक. 1. समुद्र मंथन, धन्वंतरीने अमृत कलश घेऊन प्रकट होणे. 2. शिवमहापुराण, दक्षयज्ञात महादेवाने लावलेल्या कलशाचा प्रसंग. 3. श्रीविष्णू पुराण, लक्ष्मीदेवी कलशातून उत्पन्न. 4. नारद पुराण, नारळ हे वरप्राप्तीचं फळ मानले गेलं आहे. 5. स्कंद पुराण, कलश पूजन केल्याने ग्रहपीडा शांत होते. हे सर्व उल्लेख देवघरात कलश आणि नारळ ठेवण्याचं आध्यात्मिक सामर्थ्य अधोरेखित करतात. घरात भरभराटीसाठी खास कलश, नारळ उपाय. गुरुवारी सकाळी पाण्याने भरलेला कलश अधिक हळद, कुंकू, अक्षता टाका. वर आम्रपल्लव व नारळ ठेवा. ओम श्रीं हरे क्लीं महालक्ष्मी नमः 108 वेळा जपा. शुक्रवारी नारळावर चंदन आणि केशर लावून ठेवावा. त्या दिवसाचे अन्न ते नारळ समोर अर्पण करावे, घरात अन्नधान्याची कमी राहत नाही. अमावास्येच्या दिवशी काळा धागा गुंफलेला नारळ देवासमोर ठेवावा. शनिदेवासाठी ही कृती प्रभावी, ग्रहदोष कमी होतो. शिवरात्रीत सोमवारी पांढऱ्या कलशात गंगाजल टाकून त्यावर त्रिपुंड असलेला नारळ ठेवा. ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. देवतेनुसार कलश व नारळ कसे ठेवावेत? श्री गणपती, नारळावर तिलक व दुर्वा ठेवा. मंगलकामनेची पूर्ती होते. महालक्ष्मी, कलशावर सुवासिक तुळशीचं पान ठेवा. पैसा, घरात श्रीमंती येते. शंकर, पाण्याचा कलश अधिक बेलपान. आरोग्य व शांती प्राप्त होते. सरस्वती, पाण्यात गंगाजल व चंदन मिसळा. बुद्धी व अभ्यासात वाढ. कुलदेवता, नारळाला सुपारी बांधून कलशावर ठेवा. वंशवृद्धी, घरातले दोष शांत होतात. मनापासून केली तर काय होते? मित्रांनो, कुठलाही उपाय केवळ विधी म्हणून केलात तर तो एक प्रक्रिया राहतो. पण तोच उपाय जर आपण भावनेने, श्रद्धेने, सातत्याने केला तर त्यात देवतेचं वास्तव्य होतं.
नियमित कलश ठेवणाऱ्यांच्या घरात शक्यतो मानसिक आजार, वाईट घटना, नकारात्मकता टिकत नाही. सकाळी उठून देवघरातला कलश आणि नारळ पाहिला की मनाला एक प्रकारची स्थिरता मिळते, जणू काही देव दररोज आपल्या घरात प्रवेश करत आहे. तुमचं घर म्हणजे मंदिरच होईल. कलश आणि नारळ म्हणजे देवतेचं आमंत्रण, समर्पण आणि स्वागत. रोज देव्हाऱ्यावर हे ठेवणं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात देवतेच्या स्पंदनांना स्थान देणं. ही प्रक्रिया संपूर्ण घराचं वर्तन, विचार आणि ऊर्जा शुद्ध करते. तर मित्रांनो, आजपासून हे छोटंसं पण प्रभावी कार्य जरूर सुरू करा आणि बघा तुमच्या घरात देव, धन, आरोग्य आणि समाधान कसं ओसंडून वाहतं.